जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची माघार। जैन मुनींची भेट घेतल्यानंतर मोहळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना, सूत्रांची माहिती। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले। प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ट्रस्टीला 230 कोटी काढता येणार नाही, धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। दोन्ही बाजूंनी व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा आंदोलन। आता दुसरा अंक सुरू, तिसरा अंक सुरू झाल्यास राजकीय जीवनाची चिरफाड करेन, धंगेकरांचा मोहळांना इशारा। तर आमची लढाई अजूनही संपलेली नाही, जैन बोर्डिंगची संपूर्ण डील रद्द व्हावी, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे, जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची मागणी। महायुतीत दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर धंगेकर हे अन्यायाविरोधात लढणारे कार्यकर्ते, भाजप विरोधात त्यांची भूमिका नाही, शिंदेंकडून कौतुक। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दुसरा आरोपी PSI गोपाळ बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप, महिलेच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजित सिंग निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, मला थोडीशी जरी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो, मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल फेरतपासणी संदर्भात आयोग पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता। मनसेच्या केंद्रीय समितीची सकाळी शिवतीर्थावर बैठक, 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात या बैठकीत चर्चा होणार। नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा कहर, डाळिंब बागांना मोठा फटका, डाळिंबावर तेल्या आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। ठाण्याच्या शहापूरमध्ये अवकाळी पावसानं हाहाकार, भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी ठाकरेंचे शिवसेनेकडून निवेदन।